ह्या मनशक्ती म्हणून एक मासिक आहे. त्या मासिकात आलेली अतिशय सुंदर छोटीशी पण मार्मिक कथा आहे. दीपाली दातार यांनी लिहिलेली आहे की स्वतःकडे परतायला हवं. लहानपणापासूनच आज तायगत अशी अनेक घरे माझ्या नशिबात आहे की ज्यांच्याकडे मी कधीही कोणत्याही कामाशिवाय अगदी सहज जाऊ शकते. फोन न करताच गेले तरी ती घरं, त्या घरातली माणसं मला आपुलकीनं म्हणतील, ये ये, आज अशी न कळवता आलीस ना, फार बरं वाटलं. ज्येष्ठ संशोधक लेखिका प्रतिभाताई रानडे आणि त्यांचं पुण्यातलं घर हे असंच एक ठिकाण आहे माझ्यासाठी. भेटलो की कोणत्याही विषयांवर मस्त गप्पा रंगतात. एकदा सहजच त्यांच्याकडे गेले असताना थोड्या गप्पा झाल्यावर ताई म्हणाल्या, तुझी एखादी कविता ऐकव की आज. कवितेची वही जवळ नव्हती. मोबाईलवरून ईमेल उघडून कविता शोधायला लागले तर शब्द दरवळच्या अंकात एक प्रसिद्ध झालेली असू दे या शीर्षकाची छोटीशी कविता वर आली. मग मी तीच ऐकवली. खूप सुंदर कविता आहे. बाहेर अस्वस्थ गर्दीचा गाव आहे, असू दे. बाहेर अस्वस्थ गर्दीचा गाव आहे, असू दे. बाहेर कोलाहलाचे दाट जंगल माजले आहे, असू दे. उंच उसळणाऱ्या भरतीच्या लाटा आणि भयान गाजवाटा आहेत, असू दे. पराभवाचा वादळी वारा, अपयशाचे आडवे तिडवे डोंगर आहेत, असू दे. एक एक करून दिवे मालवत आहेत, मालवू देत. एकदाचा संपूर्ण काळोख झाला की इवल्याशा पंथीनेही लख्ख उजाडेल. तू फक्त ती इवली पंथी जपून ठेव, गडद अंधार होईपर्यंत. किती सुंदर कविता आहे ना, अतिशय सुंदर. मला ही फार आवडली आणि त्याच्या पुढचं विश्लेषण पण त्याने खूप सुंदर दिलंय. ताई डोळे मिटून ऐकत होत्या. कविता संपल्यावर 2-5 मिनिटं शांततेत गेली. ताई म्हणाल्या, छान आहे कविता. अंधार गडद होत गेला की इवल्या पंथीचाही प्रकाश लखलखीत वाटतो, हे खरंच. पण पूर्ण काळख होईपर्यंत इवली पंथी तिची ज्योत मालवू द्यायची नाही. तिला तेवट ठेवायचं हे तितकं सोपं कुठं आहे. सगळी तारेवरची कसरतच त्यात असते. तरीही बाहेर अस्वस्थ गर्दीचा गाव आहे, हे तर खरंच आहे. मी ताईंना म्हटलं, हो ना, मैत्रिणींशी संवाद असू दे किंवा दूरदर्शनवरच्या पेपरमधल्या बातम्या असू दे, शेजारी पाजारी, ऑफिसमध्ये, ट्रीपमध्ये, कुठेही जा, आपल्या सहित भोवतालचं सगळं जग अस्वस्थ आहे हे प्रकर्षानं जाणवायला लागले हल्ली मला. साथीचा रोग पसरत जावा तशी एका अस्वस्थ मनाची लागण दुसऱ्याला होते आहे की काय असंही वाटते. सोशल मीडिया, रस्त्यावरचं ट्रॅफिक, आंदोलन, वाढता जातीयवाद, दंगली, दहशतवाद, नुसते हक्क आणि मागण्या मागणारा, चंगळवादाकडे झुकलेला समाज, वाढती लोकसंख्या आणि स्पर्धा, अशा अनेक गोष्टींमुळे स्वास्थ्यच हरवले. शाळेत प्रवेश मिळवण्यापासून ते नोकरी, अमाप पैसा मिळवणं, टिकवणं, सगळ्या धावपळीत आरोग्य राखणं, स्वतःसाठी वेळ देणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय. एकदा गमतीनं माझ्या मनात आलं, तासाची कामं मिनिटात, मिनिटांची सेकंदात केली. तासाची कामं मिनिटात, मिनिटांची सेकंदात केली. पुढे जाऊन गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. मग वेळ गाठण्यासाठी झालेली चिडचिड, मनाची घालमेल. पण जे आपल्या हातात नाही त्यावर चिडून उपयोग नसतो. हे शहाणपण उशिरा येतं. कुठेतरी स्वीकार कमी पडतो किंवा विनाकारणच अपेक्षा वाढलेल्या असतात. टाचणीचा एवढासा अग्रभाग लागून फुगा फुटावा तसा आपल्या स्वास्थ्याचा फुगा कधी कशानं फुटेल सांगताच येत नाही. एक मैत्रीण वैतागून एकदा म्हणाली, अलीकडे साधनं फार झाली आहेत पण साध्य काहीच होत नाहीये. बरोबर आहे ना की? ताई किंचित हसल्या आणि म्हणाल्या, साधनं वस्तू जास्त नसल्या आणि अगदी संन्यस्त वृत्तीनं जगत असलो ना तरीही आपलं स्वास्थ्य कधी हरवेल सांगता येत नाही. खाली जिब्रानची एक लोककथा प्रसिद्ध आहे की एका डोंगरावर 2 साधू राहत असतात. दोघं आपापली साधना करत असतात. दोघांमध्ये घट्ट मैत्री असते. अनावश्यक वस्तूंचा संग्रह नसतोच त्यांच्याजवळ आणि मैत्री असल्यामुळे एकच कटोरा दोघांच्या मध्ये असतो. सगळ्या दैनंदिन गरजा भागवायला सगळं काही अवेलेबल असताना एके दिवशी एक सैतान अचानक त्या दोघांपैकी वयाने मोठ्या असलेल्या साधूच्या मनात शिरतो.
मग वृद्ध साधूला सारखं वाटायला लागतं, फार दिवस आपण एकत्र राहतोय या तरुण साधू बरोबर, पुरे झालं हे एकत्र राहणं, एकमेकात गुंतून पडणं. आता पुढचा प्रवास आपण एकट्यानंच करायला हवा, वेगळं व्हायला हवं. पण वेगळं व्हायचं तर मग तो कटोरा कोणी घ्यायचा, त्यावर तर दोघांचाही हक्क आहे. या विचाराने त्याला इतकी अस्वस्थता येते की न राहून तो तरुण साधूला स्पष्टच सांगतो, बाबा रे, मला असं अगदी आतून वाटतंय की आपलं वेगळे होण्याची वेळ आली आहे, तेव्हा या कटोऱ्याची वाटणी करायला हवी. मित्राचं हे बोलणं ऐकल्यावर तरुण साधूला धक्काच बसतो. त्यातून स्वतःला कसं बसं सावरून घेत तो म्हणतो, मित्रा, तुझं हे बोलणं ऐकून मला खरं तर फार वाईट वाटतंय, पण तुला वेगळं व्हायचंय तर हा कटोरा तू खुशाल घेऊन जा, याची वाटणी नको करायला. त्यावर वृद्ध साधू म्हणतो, हे बघ मित्रा, मला तुझे उपकार किंवा भीक नकोय, याची वाटणी करणं हाच न्याय्य मार्ग आहे. तरुण साधू म्हणतो, मान्य आहे, पण कटोऱ्याचे 2 भाग करून तो ना तुझ्या उपयोगाचा ना माझ्या, आपण चिठ्ठी टाकून नशीब आजमावूया का? ज्याच्या नशिबात असेल त्याच्याकडे राहू दे तो कटोरा. पण वृद्ध साधू आपल्या मतावर ठाम असतो. कुणाचंही नाव चिठ्ठीत निघालं तरी मी माझाच वाटा घेणार आणि तुझा तुला मिळायलाच हवा. कटोऱ्याची वाटणी आज होणारच. तरुण साधू शेवटी हताश मनाने म्हणतो, जशी तुझी इच्छा, चला कटोरा फोडूनच टाकूया. हे ऐकून वृद्ध साधू भडकतो आणि तरुण साधूच्या अंगावर धावून जात म्हणतो, मित्रा, तू तर अगदीच डरपोक निघालास, तुला माझ्याशी नीट भांडताही येत नाही. म्हणजे जिब्रांची ही गोष्ट एवढीच आहे, अनेक रंग आहेत या गोष्टीला, पण माणसाचं स्वास्थ्य कसं अचानक हरवतं आणि परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी ते कसं नाहीच टिकत कधी कधी, ते अगदी छान उठून दिसतं या लोककथेतून. आमच्या गप्पा संपल्या तरी गोष्ट मनातून गेली नाहीच. वाटलं कधी कोणता सैतान मनात प्रवेश करेल आणि कुणाचं स्वास्थ्य एका क्षणात घालवून टाकेल सांगता येत नाही. काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, अहंकार हे सगळे एकत्र येऊन बाहेर मिट्ट काळ करतील किंवा एकटे येतील आणि विचारांची वादळं मनात उठवतील. आपली स्वास्थ्यरूपी पणती या घोंगवणाऱ्या वादळांपासून जपून ठेवण्याची कला शिकायलाच हवी. स्वस्थ या शब्दाकडे नीट निरखताना लक्षात आलं की जो स्वतःमध्ये स्थिर आणि स्थित आहे तो खरा स्वस्थ. बाहेरच्या परिस्थितीशी उगाच तडजोडही नको आणि उगाच त्याच्यावर दोषारोपणही नको. आपलं सामर्थ्य आणि आपल्या मर्यादा आपणच ओळखायला हव्यात. आपल्याशीच आपलं नातं जोडायला हवं. सगळं सोडून आपली स्वभाववृत्ती, संवेदना समजून घेत फक्त आणि फक्त स्वतःकडे परतायला हवं आणि तिथेच स्थिर राहायला हवं, कोणत्याही अटीशिवाय, हेतूशिवाय, अगदी सहज. आणि म्हणूनच आपण आज मेडिटेशन करणार आहोत आणि स्वतःमध्ये येऊन स्वतः स्वस्थ होणार आहोत. बरोबर आहे की नाही? त्यासाठी मेडिटेशन हे केलंच पाहिजे, कारण स्वतःला ते स्थिर करतं. कुठलंही आलं तरी डिस्टर्ब होतो, माणूस म्हटल्यावर होणार, पण एका ठराविक लिमिटच्या पलीकडे आपण जात नाही. थोड्या वेळात का होईना आपण लगेच सेटल डाऊन होतो, नेहमीप्रमाणे आक्रस्थाळी होत नाही. त्यामुळं ते हे केलंच पाहिजे.